हा एका टायमाला 1000-1500 मारत होतो आणि उभा राहून जी बैठक मारत होतो त्यावेळेला 1000, 1500, 2000. नंतरचं पोरग एक नंबर झालं, चांगलं झालं, उद्या आमच्यात पडा या भांडणं. म्हणजे कसं मी जाऊन शिने हात शिरून उचलून जी मारलो, उचलून मारल्यामध्ये त्यांच्या पार्टीची लोक अजून झाले नाही म्हणशीने यांनी झालं म्हणायचे, ते झालं नाही म्हणायचे. मग नाव का नेहली का ते अडवली म्हणजे त्यांनी लावायची, रट्ट्याला धरायला दाबायची आणि दोन्ही काटा दिसली म्हणजे त्यांनी लावत होते 5 लोक. आणि त्याला माझी कुस्ती झटपट. मी एकदा मानावर हात जर ठेवलो 5 मिनिटात असं पुरुष करून मारतो. मुराबी लोक 60, 70, 80 वर्षाची म्हातारे बसून शेने झोपून बघतो ते आमच्या कुस्ती. इतके शहाणा होतो आम्ही 4 तालीम जास्त मारायचं, कुस्त्या खेळावं बाबा आता असं वाटायचं. कमीत कमी 800-900 रुपये बक्षीस झाली, कुस्ती होती 5 रुपये. तुझा भाव आला इथं, त्याला आमची एक पोरगी देऊया. मग ते आमच्या बहिणीनं अंगावर घेतलं. मला म्हणली त्याने जरा काळा सावळाचा आहे, काय करावं. मग त्या वेळेला आमच्या बहिणीने म्हणली काळ पिकते तर गोरं खाताय. अशी बघत होती येऊन शेने, काय बी असू द्या, एखादं म्हैस असली, शेळी असली, बरे येते राबून खाते ती. 32 अक्षर म्हणजे ती धागडगिड इकडे संभोळ ना. हा त्याला आम्ही उडूक म्हणतो. बघा ना, त्या बाईला 2 आणे 4 आणे, आम्हाला 8 आणे रुपया. असं आम्ही कळू मकावर आम्ही काम केलेले. हलगी वाजवायला कसं शिकला हो तुम्ही? हलगी वाजवायला म्हणल्यानंतर ते गोठाचा मास्तर आला होता, त्यांनी वाजवत होते. मी त्यांच्या कडाला जाऊन शिने वाजवायला लागलो. मग वाजवत आता मग त्यांचं बघून मी शिकून शिने वाजवायला लागलो. पहिलवानगी तुम्ही केली आहे का नाही? होय हो. तर कशा पद्धतीनं पहिलवानगीचा नाद कशा पद्धतीने लागला तुम्हाला? ना ते शेजारच्या आता काहीतरी पहिलवान होती आमच्यात माळ्याची. बर. मग त्यांच्या संग मी जाणार हेरीला. हेरीवर आंघोळी करायच्या नादानं, पळायच्या नादानं. बर. मग तसं तालीम होती. बर. मग तालीम हाणताना त्यांच्या संग मी खेळायला चालू केलो, तालीम मारायला चालू केलो. मोर बरंच पहिलवान व्हायच्या दिसल्यावर मग 5-7-8 वर्ष कुस्ती खेळलो. कसरत कशा असायची? कसरत म्हणल्यावर काय आता तालीम, मेहनत काढायचं आणि आपलं व्यायाम करायचं, पळायचं. कसं काय असायचं? काय तुम्ही जोर बैठे कसं काय? हा जोर बैठक म्हणल्यावर बघा आता 60-19 1000-1500 मारत होतो. होय. एका टायमाला? एका टायमाला 1000-1500 मारत होतो आणि उभा राहून जी बैठक मारत होतो त्यावेळेला 1000, 1500, 2000. होय. असं करत बरेच दिवस केलो. अजून व्यायाम काय असायचं? व्यायाम म्हणजे बघा मेहनत काढायचं, पळायचं फळीमध्ये, तालमीमध्ये. मग पळत आता पोरं आपल्या संग असणार. मग एकामेकीला मग झांगड आता धरायचं एकामेकीला. मग असं बरंच 1 तास 1.5 तास असं करत होतो. मेहनत करायची म्हणजे काय करायचं? मेहनत म्हणल्यावर नव्हतं असं व्यायाम बैठक मारल्याने. होय. बैठक मारायचं, मग झोपून असं हे करायचं. मग असं करत बरंच वाढायच्या दिसल्यावर मग आम्ही परगावाला चालू केलो जायला. आणि ही कसरत झाल्यानंतर खाया प्यायला काय असायचो? खाया प्यायला म्हणल्यानंतर त्यावेळेला काय लय आपदा हो आमची फार. काय मक्याच्या कण्या खायचं, मटकी भिजवून खायचं आणि अमुक काहीतरी अर्धी कोर भाकराशनी खायचं, व्यायाम करायचं. असं चालू होतं बघा. मटण मासे वगैरे असायचे का? मटण मासे म्हणल्यावर तवाचे जरा कठीणच दिवस होतं. कवा तरी महिन्यातनं 2 महिन्यातनं अंडी 1-2 आणायचं. आणि आपलं केळं एक हाटवटी जागी म्हणजे ती ही होती ना भाजी मंडई. हे त्यात पेळाची तर मार्केट होतं. आपल्या पैसे किती आहेत तेवढं अर्धा डझन म्हणा, 1 डझन म्हणा आणायचं. रोज 2 सकाळी खायचं. असं करत आम्ही पहिलवानकी केलो. कुठं होतं मार्केट? कुठं होतं? इथं आमच्या गावामध्ये हो. काय असं त्यामध्ये नव्हतं आता काय भाजीपाला हे असायचं. आमचं काय घ्यायचं ते आमचं आम्ही जाऊन केळं वगैरे असलं तसलं घेत होतो. पैसे असायचे का मग हे घ्यायला? पैसे वगैरे असायचे का? कुठलं पैसे हो, कामधंद कमी, रोजगार 2 रुपया त्यावेळेला. बर. सगळे अडचणीमुळं तसंच करत आपल्या घरी परिस्थितीमुळं आम्ही ते केलं. मध्ये केल्यानंतर तसंच मग मोर आम्ही कुस्ती सोडायच्या टायमामध्ये पोरं 2 झाले, पोरी 4 झाल्या. कुस्ती करायला कुठं जात होता?
कुस्ती करायला बघा आम्ही जातो तो सिद्धापूर, बोऱ्याळ, मंगळवेढा, हा मग सोलापूरच्या भागामध्ये हरळवाडी, बर कर्नाटकमध्ये मग अंजुटगी, हा भतगुणगी, हा हे लांब लांब गेलो. चडचाण. आणि बक्षीस मिळायची का तुम्हाला? बक्षीस मिळायची घेऊ. काय असायची बक्षीस? काय 2 रुपये नारळ फोटका, हा पुजला नारळ फोडलेला. बर त्या वेळेला तशी परिस्थिती होती हो. हा. 2 रुपये 3 रुपये लय झालं. हा. 100 रुपये शेवटच्या. आता लाख रुपयाच्या गाड्याला तेव्हा 100-50 झालं तर लय जास्त झालं. होय तेव्हा तशीच होती हो आम्ही खेळता वेळी. आणि आता बघा आम्ही कुस्ती सोडलोय. हम्म. मग आता बघा आता 50,000, 2 लाख, 3 लाख आता चालू आहे. होय होय. मग जसं आता पहिलवानांना ती रोख रक्कम 1,00,000, 1,50,000, 2 लाख आणि ते गदा पण मिळते बघा. हा गदा. तसं तुम्हाला गदा वगैरे मिळत नव्हती का? नाही नाही त्यावेळेला काय नव्हतं. फक्त जमवायचं 20-25 हजारात कुस्त्याच होऊन जायच्या पार. होय त्याला परिस्थिती तशी होती हो. हा परिस्थिती तशी होती. आणि अशी रंगलेली कुस्ती आठवती का तुम्हाला एखादी? रंगलेली म्हणजे सामना म्हणजे असं घासून सामना झालेला? हा ते ह्याच्यावर नंबरावर होत होते ते कुस्त्या. सांगा एखादा किस्सा मला. घासून चांगली कुस्ती झाली कुठल्या ठिकाणी झाली ती यासारखा किस्सा सांगा एखादा. मग बघा कुस्ती बघा माझी नळी देगावर एक झाली हा चांगली, उमदीवर एक झाली, बर चडचाणावर. हा अशा बऱ्याच जाग्यात माझ्या कुस्त्या झाल्या चांगल्या. कोण होते पहिलवान म्हणजे ज्यांच्यासोबत तुमची घासून कुस्ती झाली? माझ्या संघ खेळणार बघा भतगुंडगीचा कलाना होता. बर मग बळोली शिवा म्हणणार एक होता. हा मग आपला मंगळवेड्याचा आपला हा सरकाळे एक होता. बर मग राजे हुमणे, हा ही सगळे आमच्या संघ खेळलेली जायती. बर आणि कोरकुटगीमधनं एक ती गजा म्हणणार एक होता, हा ते एक होता. मग काय अशी कुस्ती तुमची उशीरपर्यंत कुस्ती चालली आणि कोणच पुढे नाही असं कधी झालं? असं कधी झालेलं नाही. हा माझी कुस्ती कशी होती, मी जरी गेलो हा 10 ते 15 मिनिटं लय झालं. बर कुस्ती निकाल होऊन शिने आम्ही पंचाकडे जायचं हा. बक्षीस मागायला. बर मग त्याला बक्षीस द्यायची रुपया 4 आणि 8 आणि 2 रुपये लय झालं. हा नाही नाही म्हणजे असं तोडीस थोडं तुमच्या पहिलवान एखादा लागत नव्हता का कधी? लागत होता. मग मग त्यात असं उशीरपर्यंत कुस्ती चालली कोणच पडलं नाही असं झालं नव्हतं का कधी? होतं की. कुठं झालं? ते ह्याच्यावर झाले आरळीवर. काय झालं? मग ते कुंभाराचा होता, ते महादेव कुंभार म्हणणार. बर ते माझ्या पक्षी ते हुशार होता, त्याच्या पक्षी मी हुशार होतो. बर अशी 2-3 तास कुस्ती झाली. हा कुस्ती झाल्यानंतर जोडीवर काढलं. हा मग पुण्यांदा अनेक येऊन शिनी उमदीवर एकदा झाली पाडव्याला त्याच पोरासंग. जोडीवर काढली म्हणजे कशी काढली? जोडीवर म्हणजे आता लय वाढवलं झालं, 3 तास झालं, 2 तास झालं. आता दमली म्हणून शिनी पंच लोक येऊन सोडवायची हा आणि आम्ही पंचाकडे जायचं. त्याला 2 रुपये मला 2 रुपये असं देत जायचे. होय त्याला दिवसच तसं होते. नाही ना मग ते हार जीत झाली नाही का? मग हारली म्हणल्यावर आता मोहरल्या पडावर झाली की उमदीवर झाली बघा. नाही ना तिथं ती कुस्ती कशी सोडवली त्यांनी? त्याने आता लय आडवळ झालं म्हणजे असे त्याच्या हाताला त्याने धरली, माझ्या हाताला धरले एकटं. हा पंच लोक बर सोडवून टाकले. होय गेलो आम्ही. मग ही कुस्ती तिथं समाप्त झाली का? हा समाप्त झाली बघा आता. तिथं सोडवली. हो आणि लोक यायचे का कुस्ती बघायला? लय हा लय त्याला नाद होता. पैसे नव्हतं पण नाद बक्कळ होता. होय होय दिवसमान चांगलं होतं. हा एकामेकीला आशा कशाची नव्हती. हा ची सगळं शेतामध्ये काय बी असू द्या आशा लय नव्हती कुणब्यावला. बर. कुस्त्या बघायला आली म्हणजे का नाही हा एक काय तर 1000, 2000, 3000 माणसं असायची बर फळेने. हा मग ते बघायचे. आताचे काय करायला लागले ते आता शेत घ्या, आता प्रपंचात पडा, हा आता असे झाले ते. आता कोण रुपयातलं आठाने माणसं बी येत नाही. ती मग ते कुस्ती बघायला आलेले लोक काय कसं तुम्हाला प्रोत्साहन कसे द्यायचे होते? प्रस्थान म्हणजे ज्याच्याजवळ कसं कसं आहे बक्षीस 10 द्यायची हा आणि मग 100 एक करायची हौशेदार. बर म्हणजे त्यांची बी पोरं आमच्यासारखी हो बर असं. हा मग असं बरंच झालं. हा बरी मजेवर का आता गडी गाजल्यावानी झाला होता. हा मग आता मोर आता आम्ही ते सोडत आल्यानंतर हा मग परपंचामध्ये पडलो. आणि कुस्ती चालू असताना अशी ओरडायची का लोक अशी लय चांगली हो. कुस्ती? हा लय लय काय कशी ओरडायची काय म्हणायची? त्यांनी कुस्ती मांडल्यावर टाकलं का जास्त टाळे वाजवायची. होय. धडा धडा टाळे वाजवून जय मारायची. हा मग असं हे सगळं होतं बघा. तेव्हा हाऊस लय हो माणसाला. घोषणा काय द्यायची ती? घोषणा म्हणल्यानंतर आता काय अगदी जय बजरंग जय अशी टाळ्या लय वाजवायची लोक. तुमच्या नावानं कोण घोषणा द्यायची का? लय
काय म्हणाय नंदूरचं पोरग एक नंबर झालं, चांगलं झालं, चांगलं झालं, उद्या आमच्यात पडा या, असं लय सांगायचे हो. होय. मग आम्ही मंगळवेढा तालुक्यात किती गाव आहे ती अशी कुस्त्याला आम्ही जातच होतो. बर जात होतो, बघत होतो. मासनोरावर 1-2-3 वर्ष माझी कुस्ती झाली चांगली. हा ते बटांच्या पोरावर संघ बर आणि त्या नळी देगावच्या पोरा संघ हा चांगल्या कुस्त्या झाल्या. हा चांगल्या कुस्त्या म्हणजे काय भयंकर अशी लोक टाळ्या मारून मारून बघत होते. बर गाजला होता गडी. मग कधी भांडणं व्हायची का? भांडणं हिथू झाली बघा, कुठं लिंबरीवर काय झालं सांगा की. पटकं उडवायचं, हा एकामेकाला मारामारी चालू, त्या पार्टीची ह्या पार्टीची. कशावर भांडणं लागली काय म्हणजे झालं? भांडणं म्हणजे कसं, मी जाऊन शिने हात शिरून उचलून जी मारलो, हा उचलून मारल्यामध्ये त्यांच्या पार्टीची लोक अजून झाले नाही म्हणशीने, हा. ह्यांनी झालं म्हणायचे, ते झालं नाही म्हणायचे. बर असं म्हणशीने का नाही, एकामेकीची मारामारी ढेकळानं ह्याच्यानं त्या चपलीनं हा पळायला लागले रानारानानी माणसं. होय मग आम्ही आमची कापडं बघलत घेतलो, हा. आमच्या कामाला आम्ही लागलो, आमच्या वाटाला आम्ही लागलो. होय. अं, तुम्हाला कोणी काय काय म्हणलं नाही? हे काय नाही, ते तर काय लावलेले पंच लोक त्याची त्यांनी बघून घेतले. हा 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 मग पुण्यांदा मोहर माळकुटगीला होत्या, माळकुटगीला गेलो 8 रोजानं. हा ती लोक सगळं आमच्याकडे बघायला लागले. बर परवाचा पोरगा बाबा हेच बघा, तक्रार झाली, हा चांगलं झालं. हा मग असं गाजलेल्या गड्याचं काम तसंच असतंय बघा. हा 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 हो. बर. आणि आता पहिलवान म्हटल्यावर तुम्हाला लोक घाबरायची का हो? लय हा घाबरायची ना हो, पोरं एक उठत नव्हती. हा 2-2, 4-4, 5-5 फेऱ्या गाठल्यावर मग उठत होती. बाबा नंदूरचं पोरग आलं, बर खेळायला लय चांगला हा. आहे, शाना आहे. मग जी चांगला आहे तीच आमच्या संग धरत होते. बर आणि जी अलगर जी येत होती 50-100 अडवायला, हा पंच लोक लावत नव्हते ना. हा कसं लावत नव्हते, खेळायला आम्ही चांगला आहे मनुष्याने त्याने लावत नव्हते. बर जी जोड आहे त्याला बघून शिनी लावत होती. हा आणि मी म्हणजे कुस्ती कोणाबरोबर लावली जायची? ती माझी कुस्ती त्या माळकुटकीच्या गजासंग झाली बघा, लिंबरगीला. नाही नाही, आता कसं असते वजन गट असतात ना. आता वजन गटावर आहे. हा त्याच्या वजन वजन गटावर. गटावर. पहिली त्या काळात कशी असायची कुस्ती? त्याला नाही, हाताला धरून न्यायचं. हा. 200, 100, 50, 40 हा. असं करत मिरवत नेत होती पंच लोक. होय. मग त्याला येऊन अडवत होती त्याने. नाही नाही, ही करायची का? तुमची वजनी चेक केली जाईल का त्या नाही काळात? नाही नाही, मग वजन तवा नव्हती जो. मग कशी कुस्ती लावायची मग? मग नाव का नेहली का ते अडवली म्हणजे त्यांनी लावायची, रट्ट्याला धरायला दाबायची हा आणि दोन्ही काटा दिसली म्हणजे त्यांनी लावत होती पंच लोक. होय. होय, पंच बर. लोक लावायची आणि कुस्ती व्हायची. आणि त्याला माझी कुस्ती झटपट. हा मी एकदा मानावर हात जर ठेवलो, हा 5 मिनिटात गडी निकाल बर. कुस्ती. मला थोडस हे सांगा की, म्हणजे कुस्तीतले डाव कसे असतात काय? डाव? म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने कुस्ती करायचा हा, ते तुम्ही डाव कसे आहे, तुमचे डाव काय असायचे? दसरिंग फिरायचं. मला जर खाली गावलं हम्म. ती मी दसरिंग असं फिरून उठत होतो, असं फिरून उठत होतो. बर आणि जरी त्यांना जरी मी एका टायमाला मानावर हात ठेवून आज जर शिरलो हा तर 5 मिनिटात असं पुरुष करून मारत होतो. होय. चित हा म्हणजे उचलून हा उचलून. उचलायचा? हो, कुस्ती किंटोलच्या गड्याला उचलून टाकत होतो. होय. इतकी कुस्ती माझी झाल होती. काय काय कुस्तीले डाव जुन्या काळातले काय काय डाव असायचे हो कुस्तीमधले? डाव म्हणजे काय ना, दसरिंग फिरत होती, आत पाय धरून शिने असं हे करत होती. ते काय 15-16 डाव आहे ते त्याचं. बर मग ते आता ज्याला साधलंय त्याला साधलंय, हा ज्याला साधलं नाही त्याला मग आता जमीन धरून पडते ती, एक जण वर एक जण खाली, हा रेडीची कुस्ती सारखं. मग बर. तसं आमची कुस्ती होती. आमची अगदी मजेशीर चांगली लोक बघावं, हा. कालवा करावं, हा टाळ्या वाजवावं असं. बर मग अशा कुस्त्या होत्या आमचे. मुराबी लोक 60, 70, 80 वर्षाची म्हातारे बसून शिनी झोपून बघत होते आमच्या कुस्ती. इतके शहाणा होतो आम्ही होय. खेळायला. हा होय. मग ही बघायला आलेली लोक कुस्ती तुम्हाला ही करायची का? काय म्हणायचं, बक्षीस द्यायची का? हा, बक्षीस देत होती घेऊ. काय द्यायची? बक्षीस त्याला रुपया, 2 रुपये, 4 रुपये कोणाजवळ असेल तसं देत होती. हा हो. एखाद्या फळा तुम्ही गेला तिथं तुम्हाला लय बक्षीस मिळेल असं कुठं झालं? तिथं नंदुरामध्ये, होय. मासनोरामध्ये. हा हो. किती मिळालं बक्षीस? जास्तीत जास्त तुम्ही किती बक्षीस मिळालं होतं? बक्षीस म्हणल्यानंतर बघा तसं कमीत कमी बरंच मिळत होतं. एक 10 रुपये त्यावेळेला. होय. हा, 10. ज्यावेळेस तुम्हाला बक्षीस मिळायचं त्यावेळेस तुम्हाला कसं वाटायचं काय? हाऊस हा हाऊस आम्हाला भरचक यायचं. हा. आम्ही 4 तालीम जास्त मारायचं, होय. कुस्त्या खेळावं बाबा आता असं हा. असं वाटायचं. हा मग आता कमीत कमी आताची लोक म्हणल्यानंतर बघा खीर खा, कुठं हे खा करून आता मेहनत काढत नाही ती आताची लोक. हा पहिलं आम्ही कायमचं 3ला उठायचं, हा 8 पर्यंत अगदी मजेशीरी आम्ही तालीम मारायचं. होय. हा, हा
आणि किती जण असाल तुम्ही तालीम घाल, किती जण असायची पोरं? बघा कमीत कमी एक 10-15 अशी पोरं राहत होती एका तालमीमध्ये. होय. हो. कोण कोणी होती तुमच्या त्या काळातली, कोण कोण होती मी आठवते का तुम्हाला? आमच्या काळामध्ये पायापाचा गुराणा होता, हम्म. आप्पासा पैलवान होता, हा. मग नाता पैलवान होता, हा. मग असं बरंच पैलवान एक 5-7. सगळ्यात जास्त कोण असा काय म्हणायचं त्याला, पालवणकीला लय हुशार किंवा असं काय म्हणायचं पालवणकीला काय म्हणायचं? ते आप्पासा पैलवान होता. होय. होय. म्हणजे ते म्हणजे 10 खेड्यात त्याला गडीच नव्हता. होय. हो. ऐकत नव्हता कोणाला? हो, कोणाला ऐकत नव्हता. हा. ते महाराष्ट्र सारखं त्याचे दंड झालं होतं ना. हा. अंगाला सगळ्या गाठी आहेत का आता ते? आता हाय ते की. होय. हाय ते, पण आता सगळं ठकल्यान झाले. बरं. गुडघे गेलं. तुमच्यापेक्षा मोठे होते का? माझ्यापेक्षा मोठे होते थोडे. होय. हो. कुठल्या गावाला? सिद्धनंदूरचीच होती ती. बरं. एका तालमीत होतो आम्ही. तुमच्या त्यांच्या घरी कुस्ती चालती का? नाही ते माझं आमचं गुरु होते, आमचं ते शे होतं ना मास्तर असल्यासारखं. वाचतात होते का हा, तुमच्या? वस्ताद होते आमची त्याने. बरं. म्हणजे आम्हाला शिकवून त्यांनीच तयार केली होती. होय. हो. बर 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 बर. मग त्यांच्या कुस्त्या तुम्ही बघितल्या त्या का? आम्ही बघितलंय की. त्यांच्या कुस्त्या कोणाकोणासोबत असायच्या? बालारपी हे जे संघ झालं, बालारपी संघ त्याची कुस्ती. हा. मग जोड झाली आपल्या भारत नाना बालक्या संघ झाले त्यांच्या गावात सरकोलीमध्ये. भारत नाना पण कुस्ती करायची का? हो, आप्पासा पैलवानची तेच झाली. होय. हो, अशी होतीच कुस्त्या त्यांच्या. बर. हो. मग अशी जत्रेनिमित्त आवर्जून खास अशी कुस्त्या ठेवायची का तुमची? लय हो, हा. लय 2-4 जाग्यात नंदेश्वरला एकदा होती माझी कुस्ती. बर. अगदी लय भारी होती. त्याची पहिल्या नंबरची होती, दुसऱ्या नंबरची माझी होती. बर. माळशिरचं पोरग होतं. हा. झाले कुस्ती 5 मिनिटात निकाल केलो त्याला मी. बर. होय. तर तुम्ही हात भरून पैसे झालं. किती हालत? ते कमीत कमी 800-900 रुपये बक्षीस झाले आणि कुस्ती होती 5 रुपयाची. होय. हो, तसं दिवसच होतं. बर. आणि आता म्हणजे आता बघा, आता तुम्ही गाव तुमचं नंदूर, बरोबर आहे का? नंदूर. गावात तुम्हाला घाबरायची का लोक? लय धरतच नव्हते कोण. तसं नाही. हा. दहशत एक असते बघा, कुस्तीतलं म्हणत नाही, हा. घाबरून एक असतील बघा. म्हणजे काय म्हणतात त्याला, असं कोणतर आपलं शेत असते, हो. घाबरून असतात आपल्याला, नाही किंवा हाणामारी वगैरे असं काय असं नाही तसं काय नाही. भेट होते पण आम्ही कसं आहे, शांत माणसं, कोणासंग भांडण काढत नव्हतो. आम्ही कोणासंग काय म्हणत नव्हतो. ते आमचे नाव घेत होते. पैलवान आहे ते, पण एकाला काय म्हणणार नाही ते, अगदी शाने आहे ते. बर. असं ह्या पद्धतीने बोलत होते त्याने. आणि मग पैलवानकी असल्याचा फायदा काय व्हायचा? नाव हेच घेऊ, घरातलं काय तर आपलं खायला मिळतंय, चांगला गडी होतोय घरात. एक गाईला खोंड झाल्यावर किती हाऊस माणसाला येते, तसं एक घरात पैलवान असला म्हणजे त्यांना एक भारी हाऊस यायची. होय. होय. मग तुम्हाला घरी तुम्हाला वडिलांनी सांगितलं होतं का पहिल्यापासून, म्हटलं का तुम्ही चालता? नाही, मी पहिलीच्या पासून असं गेल्यानंतर संडासला वगैरे पोरं मिळून आम्ही व्यायाम करायला लागलो. मोर माझी कुस्ती अगदी 1 नंबर झाल्यावर माझा बाप ते सारखा लक्ष ठेवायला लागला. त्याला माझी आई वारून बरेच दिवस झालं होतं. मी लहान असतानाच आई वारली. बापान हातान करून घातलं. मी तसंच 7-8 वर्ष कुस्ती खेळलो. मग एकदा मिळायचं नाही, परिस्थिती जरा गरीब होती. असं ह्यामुळं. वडिलांनी केली का पहिल्यांदा? नाही हो, वडिलांनी ते काय नाही, ते कुठं लागेल कामाला. म्हणजे तुम्ही असे गावातली पोरं करतील म्हणून तुम्हाला नाद लागला? हा, नाद लागला. बरोबर. नादामुळे मी केलो. आणि पहिलवान असल्याचा तोटा कधी झाला होता का? तोटा म्हणल्यानंतर त्याला फायदाच काय नव्हता ना. बरं एक हाऊस, गड्याला अंगात ताकद, कुस्त्या खेळायला जायचं, ही फायदा झाला. त्याचा दुसरा बाजू एक, नाण्याला 2 बाजू असतात बघा. हो. छापा आणि काटा म्हणतो ना आपण, एक चांगला आणि वाईट असतं. तसं तुम्ही फायदा सांगताय. तोट्याची बाजू काय होती का? तोट्याची बाजू म्हणल्यानंतर नव्हता, हेच तोटा. आणि काय फायदा त्याला फायदाच काय नव्हता हो. फायदा काय नव्हता ना त्याला. परिस्थिती गरीबच होती सगळ्याची. मग तुमचं लग्न कसं जमलं? मग माझं लग्न मी गेलो होतो, माझी बहीण दिली ती हरळवाडीमध्ये. उद्या बहिणीकडे आम्ही गेलो होतो जत्रेच्या निमित्तानं. पाडव्याला जत्रा असते. मग त्या निमित्तानं गेल्यानंतर त्या आमच्या बहिणीची एक दिराची पोरगी होती. मग त्यानं म्हणली, बाबा तुझा भाव आला इथं, त्याला आमची एक पोरगी देऊया. मग ते आमच्या बहिणीनं अंगावर घेतलं. मग येऊन आमच्या बाला सांगितले. आमचा बाप जाऊन ठरवलं. मग मोहर लग्न केलं. आणि हे झालं का बघाबघीचा कार्यक्रम झालता का? तेच की बघाबघीच म्हणल्यानंतर मला बघितले, त्याने देतो म्हणले. माझ्या बहिणीनं आमच्या आई बापाला सांगितल्यावर मग त्या बापानं मग जाऊन बघून करूनच टाकलं. अच्छा, तुम्ही बघितलं नव्हतं का? नाही.
मग मी कुस्तीच्या निमित्ताने गेलेलो होतो. मग तुम्ही न बघताच काय केलं लग्न? त्यावेळेला तसंच होतं. हा आईबापाने करेल ते आईबापाने सांगेल तेच होतं. होय. आता आहे बघा, हा. पोरगी बघायचं पोराला, पोरीन बघायचं पोराला. मग तुम्ही पहिल्यांदा कधी बघितलं होतं लग्नाच्या आधी कधी पहिल्यांदा कधी हा बघितलं होतं? त्यावेळेला लहान होते अजून हा. एवढी. बर मग त्या वेळेला मी बघितलेलो होतो. आता माझी बहिणीच दिल्या म्हणल्यानंतर आता बहिणीच्या दिराचीच आहे, हा. करून घे भाऊ म्हणलं, होय म्हणलो. मग ते हे असं नव्हतं का बाबा पोरगी बघितल्यानंतर ती आवडती ना आवडती असं काय? काय नव्हतं होतं, होय म्हणल्यावर ती करूनच टाकली ते. होय. हो ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा आजींना बघितलं, हो. जी काही नवरी मुलगी होती, त्यावेळेस तुम्हाला काय म्हणजे आवडली होती का? हा आवडली होती म्हणजे तेव्हा काय असं वाटतच नव्हतं. होय. त्यांनी बघितली का खाला जर लग्नच केलं एखादं एक सोडून दोघाचं. आणि त्यांनी तुम्हाला पसंत केलं का हा पसंत केली की त्यांनी. नवरीनं हो त्यांना आवडले त्या? मला म्हणली त्याने हा. जरा काळा सावळाचा आहे, काय करावं. मग त्या वेळेला आमच्या बहिणीने म्हणली काळं पिकते तेव्हा गोरं खातंय. बर देऊन टाकूया. हा. मग देऊन टाकलं. हा. मग झालं लग्न. बर मग आल्या पोरी. कसं झालं लग्न? कसं झालं? कुठं झालं लग्न? लग्न तर नंदुर मध्ये झालं. कसं झालं हो लग्न? काय त्या वेळेला काय नव्हतं, आपलं थोडं बहुत खीर केली, हा. थोड्या चपात्या केल्या. हा. मग 4 लोक आपल्या समाजातले गोळा झाले. हा. संध्याकाळी हळदी लावल्या. हा. मग दुसऱ्या दिवशी तांदूळ टाकलं 11-12ला, बर संपलं लगीन. नाही आता ही म्हणजे तुम्हाला जी मुलगी दिली होय ती तुम्ही पहिलवान होता म्हणून दिली का कशी? मी पहिलवानच करतो त्यावेळेला. नाही नाही हा ती पहिलवानकीचा फायदा झाला का ती लग्न करायच्या वेळेस तुम्हाला? कसं झालं? कुठला फायदा काय हो, तसंच होय म्हणत त्यावेळेला दिवसच तसं होतो. तसं नाही हो. ज्यावेळेस आता बघा पोरगी देतात म्हणजे आता काय विचारतात तुम्हाला? काय म्हणलं पोरगी ज्यावेळेस लग्न ठरवतात काय हो. विचारतात आता? आता होय हा करून घेता काय म्हणून विचारते अजून ते. काय विचारते ते? अजून मग नाव का तुमच्या शेत आहे का, भाडी आहे का, हा. विचारतात ते. हो मग शेत असल्याशिवाय गाडी बंगला असल्याशिवाय नोकरी असल्याशिवाय देते त्या पोरगी आता? हो आता देते नाही का? देत, आता देत नाही ते. मग तसं त्यावेळेस तुम्हाला हा. तुम्ही पहिलवानकी करत होता ना? हो पहिलवान मग ती करतो. पहिलवानकी करतोय पोरगा म्हणून दिली ती का पोरगी का कसं चालतं ते? हा पहिलवान की करतो म्हणूनच देत होते. त्यावेळेला अंगात ताकद होते, छान दिसत होतं, अगदी त्यांना पटलं, हा. देऊन टाकली त्याने. बर झालं लग्न. लग्न झालं. आणि मग त्या काळात ती विचारत नव्हती का पोराला किती जमीन आहे, शेती आहे नाही नाही का, काय विचारत नव्हते गाडी त्या. आहे का, घर आहे का, नाही नाही असं काय काय विचारत नव्हती का? नाही नाही. काय विचारायची मग त्या काळात? मग त्यावेळेला नव्हतं अशी बघत होते येऊन शिने, काय बी असू द्या, एखादं म्हैस असली, शेळी असली, बरे येते, राबवून खाते ते, हा. असं म्हणतो ते. बर मग आता झालंय बघा, शाळा शिकलाय का, नोकरी आहे का, मग शेत असलं तर आम्ही देणार. हा. आता पुरीच मिळे नाही ते बघितलं का. बर. आणि ज्यावेळेस तुम्ही पहिलवानकी करायचा हो त्यावेळेस असं मिळून मिसळून तुम्ही पोरं जी आता वेगवेगळ्या जाती धर्माली असतील बरोबर आहे का? हो हो मिळून मिसळून राहत होता का तुम्ही? राहत होतो त्याला राहत होतो, पण कसं जरा जरा फरक होतच होता. हा. ही आपली जी मांगाची म्हणा, हा. हरिजनची म्हणा, हा. ही सगळी असली म्हणजे जरा जरा ते ह्याच्यामध्ये राहतच होती. कसं काय असतं नेमकं ते? कुठलं काहीच राहत नव्हतं, पण त्यांना एक तशी ते रूढच होती, त्या रूढी प्रकार ते जात होते. काय काय होते रूढ काय होते? रूढी म्हणजे नव्ह का आपल्याला आता ते मांगाचं आहे, हम्म. हे हरिजनचं आहे, ते गावातलं आहे. हा. मग त्याला जरा हे करतो ना, शिवाशिवी म्हणा, बर वरनं पाणी घालायचं. हा. मग ते ह्या पद्धतीचा तेव्हा काळच होता त्याला. बर मग आता अलीकडे आता त्यांच्याकरिता आपण आता हुशार झालोय. मग आता आपण बघा त्यांच्या पक्षी सावकर झालोय. नाही ते पहिलवानकी ज्यावेळेस तुम्ही करायचा हो. जे व्यायाम वगैरे करा त्यावेळेस तुमच्यात होती का पोरं होती? होते की गावातली पोरं. हा. हा गावातली कोण कोण पोरं होतं सोबत? कोण कोण होतं तुमच्या? आमच्या संघ आमच्यातली इशिक पोरं राहत होती. हा? इशिक पोरं राहत होती. कोण कोण होतं? ते बघा आता मी म्हणला गोराणा राहत होता, हा. नाथबाबा राहत होता, हा. ते आपलं हणमणे धानाप्पा राहत होता. बर मग ही सगळी पहिलवानच होती. तुम्हाला करायची का तसं काय? नाही 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 काय करत नव्हतं त्याला, लावायचीच होती ना कुस्त्या कोणत्या जातीची बी असू द्या. होय होय हो त्याला काय नव्हतं तसं. म्हणजे इकडे बाहेर आल्यावरच ते तेवढं. होय. हो बाहेर आल्यानंतर राहत होते तसं. हा. आणि तिकडे फडांनी काय तसं काय करत नव्हती ते. कुस्ती अशी जात बघून वगैरे काय लावत नाही नव्हती नाही ना? नाही नाही काय नाही हा. कोणाचं बरोबर लावायची? हो कोणाबरोबर लावायची. होय. होय आणि मग त्या काळातलं गावातलं वातावरण कसं असायचं? गावातलं वातावरण नव्हतं असंच की त्यांच्या संघ आपल्या संघ. होय. हो बर आणि तेव्हा जरा होताच त्यांना जरा भास होता. हा. ती मांगाचा आहे, ते हरिजनचा आहे, ते महाराज आहे, बर ते अमुक अमुक राहतो त्यांच्या संघ राहत होते, आपल्या पद्धतीने आपण राहत होतो. पण एकूणच गावामध्ये हा ज्यावेळेस गाव म्हणून तुम्ही गावामध्ये राहत असाल ना हो. बरोबर आहे काय? हो त्यावेळेस मग गावातील लोक तुमच्यासोबत तुमच्या बरोबरचा व्यवहार कसा असा त्यांचा? आमच्या बरोबरच यावर त्यांच्या संघ आमच्या संघ राहत होता, पण जरा फरकच राहत होत. कसं त्यांच्या ह्याच्यानं हा. आपल्या ह्याच्यानं. बर
हा त्यावेळेला नऊ आता जेवण बिवणं जरी असले लग्न असले तांदूळ टाकले आपलं आपण जेवायचं त्यावेळेला पितळ्या बितळ्या काय देत नव्हती मग काहीच नव्हतं काय करायचं पत्रवाळ्या हा त्यात जेवायचं आपलं आपण टाकून सोडायचं होय हा आणि त्या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये पंक्तीला बोलावायचे का तुम्हाला ते पंक्तीला म्हणजे आपल्या पंक्ती वेगळीच ठेवायची त्यांच्या पंक्ती वेगळीच ठेवायची होय त्यांच्या पंक्तीत बसत नव्हती का नाही नाही का बरं तुम्ही मागडनं बसा पोरावं म्हणतो ते होय हं. हा मग ते आता काय कुठं जरी बसून तरी का आपल्याला जेवायचं कधी त्यांच्या पंक्तीमध्ये कधी बसून जेवण केलं का तुम्ही हा आता अलीकडे चालू नाही झालं. नाही त्या काळात जुन्या काळात आता एखादं काय तर हांड असलेलं जात होतं शिरत होतं बोकडावने होय हा जेवत होतं काय म्हणायची का मग? हा नाही ते आम्हाला येऊन सांगत होते हा. आम्ही शहाणा आहे म्हणून हा. बाबा त्या पोरांना जरा तसं सांगत जावं असंच करते ती तसंच करते होय आणि मग जे तुमचे मित्र असायचे हा मित्र असायचे ते सोडून कसे जेवतेले मित्र काय करायचे तुमच्या करायचे का तसं काय काय? नाही आमच्या जवळच बसायचे ती काहीतरी लोक म्हणतील म्हणून जरा लांबच बसायचे हा. आणि आम्ही बी आमचं खाली बघून शिन जेवून आमच्या मार्गाला आम्ही लागलो होय. खाया प्यायला काय असायचं दुसरं अजून आता अजून काय आता नव हेच की त्याला लय आपदा हो हा. भाकरी कमी एखादा भाकर खायचं हम्म. मग त्यावेळेला कामं मस्त भरपूर होते हम्म. पगाऱ्या नव्हत्या ना बर पगाऱ्या नव्हत्या बाईला 2 आणे 4 आणे आम्हाला 8 आणे रुपया हा हे असं आम्ही कळू मकावर आम्ही कामं केलेले हो. बर मग त्यावेळेला कुठलं असतं शिल्लक काय काम काय असायचे कामं नव का बांध घालायला जायचं हा बर्डिंग खांदायला जायचं हा असं ही सगळी कामं असली बर शेतकऱ्याची हिरे खांदायला हा पाट्या न्यायचं असली कामं आम्ही पहिले केलो बघा सुगीचा दिवस कसा होतो सुगीच हा सुगी पिकत होत्या हम्म. खरं काय दाण्यावर देत होते हम्म. 8 पायल्याला पोत्याला कसं चालायचं त्या म्हणजे कोणती पिके असायची आणि कसं ते त्या वेळेला काढणी काय मळणी- गहू राहत हा काढणीवर काढून पेंड्या बांधायचं रास करून काढणी द्यायचं. मळणी कशी असायची कशी चालायची काय काय असायचं मग आता बघा की काढायचं पेंड्या बांधायच्या 4 रोजानं हम्म. मग मोडायला बाया सांगायच्या हम्म. मोडायचं तवा बडवायचं होतं हम्म. रास नव्हती बर बैलाची ही पात खेळवायचं बर हे असे राहत होते त्यावेळेला हा आणि आम्ही काढल्यापासून आता मिशने आले ते ना हा आम्ही करायला आल्यापासून बर ही मिशन्यात शेतामध्ये 10 पोती होतं गाळायचं संध्याकाळी घरी नेऊन लावायची हा मग आपली ही आताच दिवस असायचे मग तुमचे वडील शेती करायचे तुमची होती का शेती माझी शेती घरचं होतं आम्ही एक वडील दिवशी करायचे शेती हा करत होती कशी करायची वडील काय करत होते नांगरत होते बैल वगैरे होती का तुमची? बैल नाही होते बैल? भाडं तरी लावायचं बैल तुमची नव्हती का नाही भाडं तरी लावायचं हा पेरणी करून यायचं हा. काय पिकेल ती तेवढं घ्यायचं आणि ही रानातल्या पेरण्या म्हणा किंवा नांगरणी म्हणा ज्यावेळेस ही चालायच्या बैलन करायच्या हा बैलन करायचं त्यावेळेस गाणी म्हणायची हो ते शेतकरी शेतकरी बैलाच्या मागितले होय हा मारतो ते कोण नाद होता कोण म्हणतो ते कोण नाही म्हणाय म्हणजे ती ऐकली ते गाणी तुम्ही ऐकले ते की. कोण म्हणायचं गाणी काय असायची गाणी ती गाणे म्हणायचं म्हटल्यानंतर आता नाव का आता त्यांचं तर ते कांडे येत नव्हतं आम्हाला ते कांड्यान म्हणायचे होय होय काय आठवते त्या गाणी काय गाणे आठवत होती पण तेवढं काय म्हणायला एका दुसरं म्हणून दाखवाय काय काय असं म्हणायचं म्हणाय जसं तुम्हाला येत आहे ना तसं त्या काळात जशी गाणी म्हणून जायची ना हा म्हणून दाखवा एका दुसरं गाणं ते ह्याला म्हणतो ते बघा कुठं ते पाते बिते हानते ते भाऊ पात म्हणा की त्याला मात्र म्हणतो ते बघा हा मग ती कारण तुम्हाला कळतं का मी नाही असू द्या म्हणतो? म्हणा काय अडचण नाही हे तर काय म्हणायचं ते भाषेपेक्षा तुमचा ती काय म्हणतात त्या म्हणण्यातला गोडवा आवाजातला गोडवा ते लय महत्वाचा हो असतो हो हो म्हणा मग त्यावेळेला पात झोपल्यावर पातेची गाणं म्हणायचे हा ते म्हणतो ते बाबा उंबरजी हादी म्याग मंद्या कान्यार दादो नंदी कोलाट नवालाटो वळे नंदी कोलाट नवालाट रे वपना शिखराद म्याल शिवनाटो हम्म. हैललो करतो ते बघा त्याला बर एवढी काय काय ह्या गाण्याचा अर्थ काय होतो या गाण्याचा अर्थ म्हणजे आता पहिलं एक मध्ये आता खळ केलं आपण हा या खळ्यामध्ये एक मेढ रावायची बर मग इकडे 4 बैल तकडे 4 बैल हा मग ती खळ करायची हा कणस मोडून शिनी बाया पिया कणस मोडून शिनी हा मग ती रास सारी पात हाणायची हा पात हाणून शिनी आपलं राशीबान करायचं खीर वगैरे बर जेवायची हा आणि मेटणाला लावायचं आणि उपणायचं आणि पोती भरून शिनी घरी नेऊन टाकायचं बर असं होतं तेव्हा बर बर मग आता काय नाही बघा हा आता मिशनी आत शिरल्या का झालं 100 पोती गाळायचं घरी नेऊन लावायचं हे असं राहत होतं एखादं मराठी गाणी म्हणा की येत नाही हो. आठवाय की भारी गाणी असतात त्या काळातली नाही मराठी येतच नाही मला होय हा मग कन्नड म्हणा अजून करंड म्हणा अजून एखादं गाणं कारंड म्हणा
यज पोर हादम्याल मंद्या कान्यार दादो नंदी कोलाट नवलाटो ओळे नंदी कोलाट नवलाट रेवपन शिखराद म्याल शिवनाटो अशी म्हणतो ती बघा. बर हा ही कशावरची गाणी ती ही बैलावरची ते पाते बरं, बरं. पाथनायचं असं तसं. पेरण्या करताना नांगरणी हा करताना वगैरे. लागताना ते राहतच होतं त्यांचं. होय. आणि मग तुम्हाला ह्याचा कधी नाद लागला हो? हलगी वाजवण्याचा नाद कधी लागला? हलगी वाजवायचा नाद बघा पहिलं मी बैल नेत होतो यात्रा म्हणला हा ते करत मग ती आता कैकाडी मला गाठ पडली. बर कैकाडी मला म्हणली बाबा आता आपण एक मेळ करूया हा लगीन वाजवायला चालू करू तुला एक आता हलगी बी वाजवायला येते आहे बर मी सनई वाजवतोय हा ती सुती वाजवतोय हा आणि एक जण टाळ वाजवतोय आणि एक उडूक वाजवतोय बर आपण लग्न धरूया हा लग्न वाजवूया म्हणजे ते आता ते असते तेच की आपले बघा कार्तिक महिन्यात म्हणा बर पाडवार झाल्यावर म्हणा हा मग ते येळाला मग ते आता लग्न आम्ही धरणार 20 रुपयाला हा 30 रुपयाला तेव्हा लग्न अशीच होती. हा मग ती आम्ही 5 जण जाणार हा संध्याकाळी हळदीच्या वेळाला तेवढं वाजवायचं हा आणि 12 वाजता 1 वाजता अक्षता पडली हम्म. आणि त्यांच्या घरला जायचं आमच्या घरला जायचं बर असं होतं. कुठं जायचं लग्न कुठली असायची? लग्न काय नंदुरा मधली म्हणा हा परगावनी काय आम्ही जात नव्हतो हा. नंदुरा मध्ये वर्षाला एक 10 लग्न वाजवत होतो आम्ही. बर मग त्यावेळेला काय तेव्हा नाद होता नादामुळं हा जात होतो आम्ही. आणि मग त्या लग्नात जेवण काय असायचं काय काय असायचं जेवायला? ते जेवायला बघा त्यांनी त्यांची परिस्थिती बघून कोण खीर करायचं कोण पोळ्या करायचं चपात्या करायचं हम्म. आणि एका जाग्यात काय आपलं हेच करायचं कळ्या करायचं बर असं करत आणि काय म्हणा त्याला वराती वगैरे असायच्या हो? लग्नाच्या वराती असायच्या का? वरात त्या लय राहायच्या. संध्याकाळी 8 वाजता काढले मी सकाळी 8 वाजताच घरला न्यायचं. काय कशा असायची वरात? आम्ही मोर गुडगुटी कोण वाजवायचं हा याने पटकड्या उडू हा असं राहत होतं बघा. होय मग त्या येळाला बघा धिंगाणा हा कसा असा धिंगाणा कसा असायचा? धिंगाणा काय अजून काय ढांगचिक हा. त्या याला पोर नाचायचं हुई करायचं हा. ते झालं हे झालं. कशी वरात कशात असायची ती? वरच काय का बैल झोपायचं फळ्या बांधायच्या हा नवरा बायको डाव्या बाजूला नवरा उजव्या बाजूला बर असं करून गावाला फेरी घालून मारुतीला पाय पडून हा घरला जायचं. सकाळपर्यंत 8 वाजतो त्या कोंबडा ओरडत होती कोणची 4ला जायची. हा रात्रभर वरात चालायची? हा रात्रभर होत तेव्हा संध्याकाळी 8ला काढलं की सकाळी 8ला जायची घरला. हा तेव्हा नाद होता लोकांना हो, लय. बर आता नाही आणि वरातीत नाचायची का? लय नाचायची. हा तेव्हा तमाशातल्या बाया एक जण हौशेदार आणत होती बर मग त्यांना द्यायचं त्यावेळेला कुठं होतं हा बायला 50-40 झालं तर हा झालं बर ते झालं. हा आणि ते घोडा आणायचं घोड्यावर वरात काढायची. हा 4 हाताचा 8 हाताचा 7 हाताचा घोडा राहत होता. मग त्या अनुषीने आपलं बस 4 हाताचा आणि 8 हाताचा म्हणजे कसला? ते 8 हात म्हणजे ते घोडा धाडगा घोडा बारका घोडा. बर मग ते आता सिटीमध्ये आहेच की होते आता हा 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 मी असं करतो ते. बर मग तेवढं करून शिनी गावातली पोरं वगैरे नाचायची का त्या वरातीत? लय हो हा हो का ना दारू प्यायची कोणची हा नाचायचं. नाचायचं मी तुमच्या ते तुम्ही हलगी वाजवायची हलगी तालावर नाचायची का? हा हलगे ना तालावरच काय काय असायचं वाजवायला वाजवून तरी काय 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 असायचं? वाजन तरी काय ना हेच की आताच की न का आता हे आता वाचलो म्हणजे वाजलं म्हणजे डांगचिक केलं ते नाचायचं. नाही ना ते वाद्य कोणती असायची? वाद्य होय हा ते आता तोंडान कसं सांगायला सांगाय नाही नाव सांगायचे वाद्यांची. ते वाद्य ते 32 अक्षर असतात ते 32 अक्षरांना हा आता ते अक्षर आता तुम्हाला तर काय आपण मराठीच आहे हा मराठी भागातला आहे हा ते कन्नड शिक्षण होतं. 32 अक्षर म्हणजे 32 अक्षर म्हणजे ते धागडगिड धेगडगिड धागडगिड धेगडगिड धागडगिड धेगडगिड ते तसं होतं. नाही ही त्याचं हे झालं काय म्हणा त्याचा ध्वनी झाला हा. हा ते जर तुम्ही वाजवताय ना हा त्यातनं निघणारा आवाज सांगता तुम्ही मला. होय ते वाद्य वाजवायची की वाद्य कोणती होती जशी हलगी तुतारे सनई अशी हा. वाद्य कोणती होती? सनई सुती हा हलगी हा आणि उडक एक होता. उडूक उडक कसलं असते ते? ते उडक म्हणजे असं ते ह्याच्यामध्ये असतंय की हो डिब 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 संबोळ? हा संबोळ संभळूच ना. हा त्याला आम्ही उडक म्हणतोय बघा. आणि सुती सुती म्हणजे ते भा करतंय घेऊ बर त्या ते सुती. सनईला सुती म्हणता का तुम्ही? नाही सनईला नाही ते एक सुती म्हणजे एक लांबर असते एवढी बर ती सुती. हा मग ती सनई आहे ते वेगळं असते ना. सनई वेगळी आणि सुती वेगळी का? हा सुती वेगळी. बर 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 बर
अच्छा. आणि ही म्हणजे रात्रभर तुमचा हा चालवत असा घरी? रात्रभर चालू आणि दमत नव्हता का तुम्ही? उडवायचं. कुठलं जमताय, हलगी एकदा बघलं तर अडकावलं मी वरातच घरला आणायचं. होय. हा त्यावेळेला तसा नादच होता, हा नाद होता त्यावेळेला तसा. बर. आणि ही वरातीला किती पैसे मिळायचे तुम्हाला? वरात त्याला काय होत नव्हते, आपण पहिल्यांदा 30 रुपये 40 रुपये तेव्हा लग्नच तशी होती हो. हा. आता झाले ते आता 5,000 6,000. सुपारी कोण घ्यायचं तुमच्यात त्यावेळेस? ते कैकाडीची होती. ठरवायला ती असायची काय? हा ते असायची. आणि तुम्ही त्यांना साथ द्यायला? हा 7 होय. द्यायचं. हलगी वाजवायला कसं शिकला हो तुम्ही? हलगी वाजवायला म्हणल्यानंतर ते गोठाचा मास्तर आला होता, बरं. त्यांनी वाजवत होती, मी त्यांच्या कडाला जाऊन शिनी वाजवायला लागलो. हां. मग वाजवत 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 आता मग त्याने त्यांचं बघून बघून मी शिकून शिनी वाजवायला लागलो. होय. हो. कधी शिकला पहिल्यांदा, काय आठवते का तुम्हाला? केवढं होता तुम्ही? त्यावेळेला कुठे काय चड्डीवर ह्याच्यावर होतो. हां. मग आता हे लांबार पॅन्ट ते आलंय. पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही हलगी वाजवली, होय. कशी वाजवली तुम्ही? मी ना असंच की वाजवून दाखवा पहिल्यांदा ज्यावेळेस वाजवली तशी. पहिल्यांदा वाजवायचो. होय. हां. हां.
पहिल्यांदा कसं होतं सांगू का तुम्हाला त्यांनी न आता काय त्यानं सने वाजवायचा लक्ष्मण, मग चंद्रू ताळ वाजवायचा, मग महादेव सुती सुती वाजवायचा महादेव, मग मी शिवप्पा हेगडे हलगी वाजवायचा, नारायण सोमा उडूक वाजवायचा. मग आम्ही ते घेतल्यानंतर मग वाजवत 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 तसंच मग लग्न धरायला लागलो. मग थोडी थोडी लग्न वाजवली. त्यांचे लग्न करून वरात्या काढून त्यांच्या घरला त्यांना पाठवलं, आमच्या घरला आम्ही आलो. आणि ज्यावेळेस तुम्ही हे तुमचे सुपारी असायच्या, होय, तुम्ही जायचं कसं हो तुम्ही? चालत जायचं. त्यावेळेस सायकल्या नव्हत्या, एसट्या नव्हत्या, कुठं आता आपण इथंच माळाने कुठं देवळात लग्न अशी राहायची बघा. मग ते आम्ही जायचं संध्याकाळी चालत जायचं 5ला, आणि संध्याकाळी हळदी पिळदी लागायच्या. मग त्यांची हळदी लागल्यानंतर जेवण बिवण वगैरे करायचं, आम्ही घरला यायचं. सकाळ परिवारवळे आणि कुठून शिन कोंबडा वरडायला जायचं. मग तवरताना पाहुणं रावळं तकडं आली, मग त्यांना वाजवत आणायचं, देवळामध्ये सोडायचं, तांदूळ टाकायचं, जेवण करून आपल्या आपल्या घरला. सकाळ सकाळ ती लग्ना दिवशी सकाळी गेल्यानंतर तुम्ही ती हलगी कशी वाजवायची? ते आता हेच असतं मेळाव्यामध्ये, की आता सकाळपर्यंत गेलं म्हणजे वाजवायचं, अक्षता टाकून जेवण आपल्या आपल्या घरला यायचं, हे असंच होतं. सौंदर्य लक्ष्मण शिंदेशेरी कुडादानो, बघाला ग बंदूक हिडदानो, वळे बघला ग बंदूक हिडदान लक्ष्मण, ಬೆಳಗಾಯಿ ಜೇಲ ಒಡದಾನು, ಬೋರ್ಯಾಳ ಬಸವಣ್ಣ ಮಾರ್ಯಕ್ಕ ತಿರುವಿದ್ಯೋ, ಮುತ್ತ ತಂದ್ಯಾವೋ ಮಗಡಕೋ, ಮುತ್ತ ತಂದ್ಯಾವೋ ಮಗಡಕ ಬಸವಣ್ಣ, ಹುಲಿಗೆಜಿ ತಂದ್ಯಾವೋ ಕೊರಳಿಗೋ.